प्रत्येक लक्ष आपल्या स्थितीवरती असेल. सिद्धासन, सुखासन, पद्मासन किंवा वज्रासनामध्ये बसून दोन्ही हात गुडघ्यावरती ध्यान मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोकं, मान व पाठीचा कणा एका रेषेत असू द्या. डोळे सहज मिटलेले, लक्ष आपल्या श्वासावरती असेल. 2-4 दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. तीनदा दीर्घ श्वास भरत करूया ओंकारचा नाद, नंतर आपली प्रार्थना. दोन्ही जोडून घेऊया प्रार्थनेकरता. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. परम पूज्य प्रातस्मरणीय प्रतिफल वंदनीय योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या चरणी कोटीशा वंदन. तसेच परम श्रद्धेय आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदाचार्य आचार्य श्री यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी प्रणाम. आणि आपल्या या ऑनलाईनच्या वर्गामध्ये उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी यांना माझा सुद्धा नमस्कार प्रणाम. हो, आज आपण सुरुवात करूया. प्रथम उभं राहून करू काही आपले सूक्ष्म अभ्यास, नंतर करू आपण काय अभ्यास आपल्या उभ्या स्थितीला आसनांचा. तर आपल्या जागी उभं राहूया. आपल्या ठिकाणी उभं राहून लक्ष आपल्या स्थितीवरती राहील. नंतर सुद्धा आपल्या कमरेवरती प्रथम अभ्यास करूया आपण आपल्या मानेचा सूक्ष्म व्यायामाकरता. ज्या स्थितीमध्ये आपल्याला प्रथम आपल्या ग्रीवा म्हणजे मान त्या मानेला शिथिल करून घेऊ. 2 पायाचं अंतर असेल आपल्या छाती इतकं दोन्ही कमरेवरती. प्रथम अभ्यास करूया. आपली हनवटी लावू छातीपाशी आणि श्वास भरताना मान वर करून घेऊ 3 वेळा.
डोळे उभे ठेवूया. लक्ष आपल्या स्थितीवरती राहील. डोळे बंद करायचे नाही. श्वास भरत वरती बघायचं. श्वास होत मान खाली घ्यायची. सुरू करू 3 वेळा. 1 2 श्वास होत मान खाली. 3 श्वास भरत मान वरती. 4 5 रिलॅक्स 6. आता मात्र आपण करूया मानेची साइड वाईज मुवमेंट. प्रत्येक स्थिती 2 पाय अंतर, 2 हात कमरेवरती. आता आपल्याला श्वास होत मान घ्यायची आहे उजव्या बाजूला, म्हणजे उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. डोळे उघडे. श्वास होत ही पहिली स्थिती. 1 उजवा कान उजव्या खांद्याकडे घ्यायचा प्रयत्न. श्वास भरत मान वरती. 2 परत श्वास होत मान खाली दुसऱ्या बाजूनी. 3 डावा कान डाव्या बाजूला डाव्या खांद्याकडे. 4 5 उजव्या बाजूला मानेची हालचाल. 6 7 रिलॅक्स 8 विश्राम. आता मात्र करू आपण आपली हनवटी घेऊ उजव्या खांद्याकडे. मानेची साइड वाईज मुवमेंट. परंतु आपल्याला मान या भागातून उजवीकडे आणि नंतर मग करायची आहे डावीकडे. या पद्धतीने फक्त मानेचा भाग आपल्याला हलवायचा आहे, करायचा आहे. बाकी सर्व आपले अवयव स्थिर आहे. तर येऊन द्या आपल्या स्थितीमध्ये परत. 2 पाय अंतर, 2 हात कमरेवरती. श्वास भरत उजव्या आपल्या चीन हनवटी आपली देईल उजव्या खांद्याकडे. 1 हनवटी आणि खांदा एका दिशेने घ्यायचा प्रयत्न. 2 3 डाव्या खांद्याकडे मान राहील आपली. 4 5 6 7 8 लास्ट राउंड 9 10 11 रिलॅक्स 12 विश्राम. ही झाली आपली पूर्ण 3 स्थिती आपल्या मानेसाठी. आता करू याचं कॉम्बिनेशन म्हणजे नेक रोटेशन. आपण मानेला आपल्याला गोल फिरवायचं आहे. परत 2 पाय थोडा जास्त अंतर करून घ्या 2 हात कमरेवरती. आता मात्र आपली हनवटी लावू छातीपाशी आणि प्रथम गोल फिरवू आपण डाव्या बाजूनी वरती उजव्या बाजूनी खाली. करूया 3 रोटेशन क्लॉकवाईज, 3 रोटेशन अँटी क्लॉकवाईज. श्वास भरत मान वर घ्यायची अर्धा गोल. श्वास होत मान खाली घ्यायची पूर्ण गोल. मात्र आपले डोळे उघडे असू द्या आणि मागे सुद्धा आपल्या डोळे मान लटकवायची. या पद्धतीमध्ये मानेला कुठे झटका न देता ही स्थिती करायची आपल्याला. नेक रोटेशन किंवा ग्रीवा संचलन स्थिती. हनवटी छातीपाशी. 1 डोळे उघडे असू द्या. 2 डोळे उघडे.
लास्ट राउंड 4 रिलॅक्स. आता मात्र आपल्याला मान फिरवायच्या विरुद्ध बाजूने सुद्धा ती स्थिती अनवटी छातीपाशी. आता श्वास भरत मान घेऊ. प्रथम उजव्या बाजूने वरती आणि डाव्या बाजूने खाली करूया. डोळे उभे ठेवूया. 1 2 3 लास्ट राउंड 4 रिलॅक्स 5 विश्राम. तर हा झाला आपला पूर्ण अभ्यास आपल्या मानेसाठी. जे मान म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात उंच भाग, म्हणजे आपल्या डोक्याचा आणि आपल्या धडाचा, म्हणजे आपल्या मधल्या भागाचा जोडणारा भाग म्हणजे आपली मानेची स्थिती. त्याला पूर्णपणे आपण शिथिल करून घेतलं. झोपेमध्ये आपली मान एका दिशेने भरपूर वेळपर्यंत असते. जितकं आपण कधी उभं सुद्धा राहू शकत नाही किंवा कोणतं काम करू शकत नाही एखाद्या स्थितीमध्ये. त्यामुळे मानेत आलेला ताण आपल्याला प्रथम दूर करायचा असतो. जो आपला विश्व योग दिवसाचा प्रोटोकॉल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्यामध्ये पहिली शिथिलीकरणाची क्रिया आपल्या मानेसाठी त्यांनी म्हटलेलं आहे. हे झालं आपलं ग्रीव संचलन. आता करू नेक्स्ट अभ्यास स्कंद संचलन. स्कंद म्हणजे खांदे. त्याला आपल्याला थोडं शिथिल करून घ्यायचं आहे. परत 2 पाय अंतर करून घ्या. आपल्याला हळूवारपणे श्वास भरत हात बाजूनी सगळ्या समांतर करायचा आहे बघा. 1 हात खांद्याला स्ट्रेट, तडे जमिनीकडे. आता आपण थोडे हात ताणून घेऊ. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला थोडं ताणून देऊ आपल्या शरीराला. या स्थितीमध्ये विशेषतः हातामध्ये ताण, खांद्यामध्ये थोडा आपण त्याचा ताण जाणून घेऊ. 2 हात ताणून घ्या दोन्ही बाजूनी. 3 रिलॅक्स विश्राम. परत एकदा ताण द्यायचा आपल्याला आपल्या खांद्यामध्ये बघा. त्याला म्हणतात स्कंद संचलन. म्हणजे जो आपले खांदे आहेत त्याला आपल्याला थोडं शिथिल शांत करायचं आहे. परत एकदा ती स्थिती. श्वास भरत हात बाजूनी खांद्याला समांतर. 5 6 थोडं ताणून घ्या. 4 रिलॅक्स 8 विश्राम. आता आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासामध्ये आपल्याला दोन्ही हात वर करून घ्यायचे आहेत समोरून आणि आपल्या हाताचे तडे समोर राहील. आपल्या हाताचे पंजे आणि आपल्याला पूर्णपणे हात वर सुद्धा ताणून घ्यायचे आहे. करूया आपल्या खांद्याला अपर स्ट्रेचिंग. तर या स्थितीमध्ये परत दोनच मांडीवरती श्वास भरताना हात समोर वर करून घेऊ. 1 श्वास भरता हात वर करून घ्या. हात तडे समोर आणि आता आपण थोडे हात वर ताणून घेऊ. भार पूर्णपणे आपल्या पायावरती राहील. 2 हात वर ताणलेले, लक्ष समोर. 3 रिलॅक्स 4 परत एकदा ती स्थिती करूया. 5 6 हात वर ताणलेले, नजर समोर. हात वर ताणून घ्या.
सात, रिलॅक्स 8, विश्राम. तर हा होता आपला अभ्यास. दुसरा अभ्यास आपल्या खांद्यासाठी, याला म्हणतो आपण स्कंद संचलन भाग 2 ची स्थिती. आता मात्र करूया आपल्या खांद्याचं रोटेशन, स्कंद संचलनाची तिसरी स्थिती. परत 2 पाय अंतर असेल. आता हात बाजूने डोके आपल्या खांद्यावरती घेऊन घेऊ. एक, हात खांद्यावरती घ्यायचे आणि आता आपल्याला गोल फिरवायचे. बघा, आपले जे एल्बो आहे, आपले जे एल्बोचा भाग आहे त्याला आपल्याला छातीसमोर जुळवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गोल फिरवायचे या पद्धतीने. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली मागून. एक, दोन, तीन, चार, लास्ट ऑन 5. श्वास भरत हात वर करायचे, श्वास सोडत हात खाली मागणं, रिलॅक्स. आता ही स्थिती करूया विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1, रिलॅक्स, विश्राम. तर हा होता आपला अभ्यास आपल्या स्कंदाकरता, जे स्कंद संचलन होतं या स्थितीमध्ये. तर आता आपण नेक्स्ट अभ्यास करूया आपल्या विशेषतः आपल्या कमरेकरता. कटी संचलन करून घेऊया. कटी म्हणजे कमर, चक्र म्हणजे गोल फिरविणे. तर परत अंतर करून घ्या. दोन्ही समोर राहील, दोन्ही हातामध्ये आपल्या छातीत अंतर. आणि आता आपल्याला आपल्या हाताचे तळे समोर पाम फेसिंग टुवर्ड्स इच अदर, जे आपल्या तळव्याचा भाग आपल्या हातात जातो समोरासमोर. आता पाय फिक्स ठेवून फक्त कमरेच्या वरचा भाग आपल्याला टर्न करायचा. प्रथम उजव्या बाजूला हात जोर किंवा लांब न करता हात तितक्या अंतरावर ठेवू. लक्ष दोन्ही हाताच्या मध्ये राहील. फक्त आपल्याला श्वास सोडताना ही क्रिया करायची आहे. प्रथम उजव्या साईडला, श्वास भरताना परत मध्यम स्थिती. एक, राईट साईडला टर्न करायचं आपल्याला. 2, पूर्व स्थिती. आता डाव्या बाजूला 3, 4, 5, 6, 7, 8, विश्राम. हा होता आपला पहिला अभ्यास कटी संचलनाचा. कटी म्हणजे कमर, म्हणजे आपण त्या कमरेला काय करतो, त्याची स्थिती पूर्णपणे स्थापित करतो, त्यामुळे म्हणजे त्याला गोल फिरविणे. आता करूया दुसरा अभ्यास. तर 2 पायामध्ये अंतर असेल, दोन्ही बाजूला खांद्याला स्ट्रेट. आता मात्र काय करायचं, आपल्याला उजवा हात समोरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती आणि डावा हात मागे स्ट्रेट ठेवायचा आणि लक्ष आपल्या डाव्या हाताच्या बोटावरती राहील. या पद्धतीने आपली स्थिती राहील. 2 पाय अंतर, दोन्ही हात समांतर खांद्याला. आता प्रथम करायचं आपल्याला उजवा हात समोरून घ्यायचा डाव्या खांद्यावरती आणि डावा हात मागे आपल्याला स्ट्रेट ठेवायचा आहे. एक, लक्ष डाव्या बोटावरती, पाय फिक्स. 2,
परत दोन्ही समांतर. 3 डावा उजव्या खांद्यावरती उजव्या हात सरळ, लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती. 4 5 6 लास्ट राउंड 7 रिलॅक्स 8 विश्राम. आता आपला दुसरा अभ्यास आपल्या कमरेकरता कधी संचलनाची दुसरी स्थिती होती. आता करूया शेवटचा अभ्यास. परत अंतर असू द्या, परत दोन्ही आपल्या खांद्याला समांतर. आता मात्र आपल्याला उजव्या समोर घेतला, आपण डाव्या खांद्यावरती ठेवला तर डावा हात कमरेवरती घ्यायच्या मागणं. ती स्थिती करायची आपल्याला पूर्ण कटी संचलनाची स्थिती. तर पहिली स्थिती घेऊ. उजव्या डाव्या खांद्यावरती डावा हात कमरेवरती मागणं. 1 आता टर्न करू लेफ्ट साईडला. 2 बघा मागे, पाठीमागणं सरळ, मान सरळ. 3 रिलॅक्स 4 दोन्ही स्ट्रेट. 5 आता डावा उजव्या खांद्यावरती उजव्या हात कमरेवरती मागे. 6 उजव्या बाजूला आपण टर्न करूया, लक्ष मागे. 7 रिलॅक्स 8 दिवस काउंटिंग. 8 उजवा हात डाव्या खांद्यावरती डावा हात कमरेवरती. 7 डाव्या बाजूला टर्निंग, लक्ष मागे. श्वास नॉर्मल, 2 पाय अंतर फिक्स, कमरेच्या वरचा भाग टर्न केलेला. 6 5 लास्ट टाइम. 4 3 थांबू काही स्थितीमध्ये. 2 1 रिलॅक्स विश्राम. तर हा झाला आपला अभ्यास आपल्या कमरेकरता. त्यानंतर आपण कटी संचलन म्हणजे कमरेचा जो काही भाग होता आपला त्याला आपण थोडं काय केलं, संचलित केलं आपल्या अभ्यासामध्ये. योगाच्या अभ्यासामध्ये आपल्याला विशेष जे जॉईंटच्या आपल्या भागातले त्याला पूर्णपणे फ्री करून नंतर आपण आपला अभ्यास करत असतो. जे काय साधक नवीन जुळलेले आहेत त्यांना सर्वात प्रथम आपल्याला बॉडी फ्री करायचं आहे. आपले जे काही जॉईंट्स आहेत, जे काही मसल्स आहेत त्याला जोपर्यंत आपण फ्री करणार नाही तोपर्यंत आपण असण्याचा अभ्यास तर त्यांच्याकडून आपल्याला करता येणार नाही. तर कधी आता लास्ट अभ्यास संचलनाचा म्हणजे घुटना संचलन. त्याला आपण काय केलं, त्याला आपण केलं ग्रीवा संचलन. ग्रीवा म्हणजे मान, त्याचे अभ्यास केले. नंतर त्याला आपण स्कंद संचलन म्हणजे खाण्याचा अभ्यास. नंतर त्याला आपण आता कटी संचलन. आता करू आपण घुटना संचलन. घुटना म्हणजे गुडघा. 2 बाणांचे अंतर, दोन्ही हात समोर करायचे आपल्याला छाती समोर आणि गुडघा थोडा बेंड करायचा आहे, पाठीचा सरळ ठेवायचा आहे. करूया पहिला अभ्यास. स्थिती घेऊन घ्या. दोन्ही हात समोर, कडे आपल्या हाताचे जमिनीकडे राहील. पाम प्रेसिंग डाऊन. 2 पाय थोडं अंतर, गुडघ्यातून वाक, पाठीचा ताट. 1 श्वास सोडत आपल्याला थोडं बेंड करायचा बॉडीला. पाठीचा कणा सरळ राहील, लक्ष समोर. काही क्षण थांबू या स्थितीमध्ये. 2 परत एकदा. 3 4 लास्ट राऊंड. 5 गुडघ्यातून वाक, पाठचा कणा ताट, लक्ष समोर, हात सरळ. 6 रिलॅक्स विश्राम. आता मात्र करू याची दुसरी स्थिती म्हणजेच
कधी कधी एखाद्या आपला पाठीचा कणा समोर झुकतो सुद्धा ही क्रिया करताना, परंतु त्याकरता आपल्याकडे एक विशेष स्थिती आहे ज्यामध्ये आपण आपले हात वर करायचे डोक्याच्या सरळ, आणि ज्यामुळे आपला पाठीचा कणा कधी झुकत नाही समोर आणि आपल्याला सहज पाठीचा कणा सरळ ठेवता येतो बघा. या स्थितीमध्ये करूया लास्ट अभ्यास आपल्या घुटण्यासाठी. परत अंतर, हात मांडीवर श्वास भरताना हात समोरून वर करून घेऊ, थर्ड वे फेसिंग फ्रंट. आता जे पंजे समोर राहील या पद्धतीने. एक, हात सरळ ठेवायचे आपल्याला खांद्याला. आता परत झुकूया, गुडघ्यातून वाकूया. 2, लक्ष समोर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. 3, परत एकदा. 4, 5, लास्ट राऊंड 6, 7, रिलॅक्स 8. विश्राम, शांत. हे झाली आपली पूर्ण स्थिती आपल्या शरीराच्या संतुलनाची. आता मात्र आपण करूया नेक्स्ट अभ्यास. आज आपण फक्त 4 अभ्यास शिकूया. प्रथम जॉगिंगची, नंतर करूया सूर्यनमस्कार. जॉगिंगमध्ये जे आपले 12 अभ्यास आहेत ते पूर्ण 12 अभ्यास न करता आपण प्रथम 4 अभ्यास शिकू. आज उद्या 4 शिकू, परवा 4 शिकू. म्हणजे याप्रमाणे आपल्याला जॉगिंगला सुद्धा कोर्स पूर्ण करता येईल. पहिला अभ्यास कसा जॉगिंगचा आपला, की दोन्ही हाताच्या मुठ्या बांधायच्या आणि उजवा हात घ्यायचा खांद्यापर्यंत, उजवा पाय मागे वर उचललेला थोडा, या पद्धतीने. आता डावा हात, डावा पाय, फक्त हात पायाची हालचाल सोबतच. डावा हात, डावा पाय, उजवा हात, उजवा पाय. श्वास भरण्यास होण्याची क्रिया चालू असू द्या. ही परिस्थिती आपल्या जॉगिंगची. त्यामध्ये आपल्या हाताचे पायाचे स्नायू पूर्णपणे स्वस्थ होतात, ऍक्टिव्ह होतात. जी हाताने आपण दिवसभर कार्य करत असतो त्याची थोडी काळजी. म्हणजे आपला जॉगिंगचा पहिला अभ्यास, हात एकदम वर करायचे आणि हात घ्यायचे फक्त आपल्या खांद्यापर्यंत, हाताच्या मुठ्या बांधलेल्या, मागून थोडे पायावर उचललेले. थोडी आपल्या पायाची हाताची हालचाल. हा झाला पहिला अभ्यास. आता मात्र 2 मध्ये काय करायचं आपल्याला, 2 मध्ये हात पूर्ण लांब करायचा. आता मात्र आपल्याला मुठे बांधायचे नाही, हात पूर्ण स्ट्रेट ठेवायचा आणि श्वास भरत हात पूर्णपणे वर जायचा सरळ आपल्या खांद्याला समांतर, आणि मागून पूर्ण पाय उचलायचा, लावायचे आपले टाच ॲट द बॅक. तर करूया. उजवा हात उजवा पाय, डावा हात डावा पाय, ती स्थिती, परंतु हात वरती आपल्या खांद्याला स्ट्रेट आणि मागून पायावर उचलून मागून पायाला उचलायचा आणि लावायचा आपली टाच आपला हिल्स ॲट द बॅक. 1, ही दुसरी स्थिती. पूर्ण हात वरती, पूर्ण पाय मागून उचललेला. करूया 5 वेळा. श्वास भरण्यास होण्याची क्रिया चालू असूया. करूया 10-15 वेळा. सहज करू शकता. फक्त आपले हात सरळ ठेवायचे वरती आणि पायातून फोड करायचं. आपला गुडघ्याचा विशेष जॉईंट आहे, तो कधी समोरून मोडत नाही, तो मागून मोडतो. उजवा हात उजवा पाय, डावा हात डावा पाय, असे कनेक्शन. विश्राम, रिलॅक्स. आता झाला दुसरा अभ्यास जॉगिंगचा. आता तिसरी स्थिती करूया. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मुलं कमरेवरती ठेवायची आणि आपला गुडघ्यावर उचलायचा. जितकं सकडे करायचा प्रयत्न करायचा. स्वतः इतकं असेल तर इतकंच करायचं, काही प्रॉब्लेम नाही. श्वास भरत वर उचलणे, श्वास खाली आणणे.
आता मात्र शेवटची स्थिती, चौथा अभ्यास. आता आपण फक्त 4 अभ्यास शिकणार आहोत जॉगिंगचे. 34 मिनिटं आपण ऑलरेडी आता केलेलीच आहे. तर त्यामध्ये 2 हात कंबरेवरती, गुडघ्यातून वाक वर, श्वास होत खाली, श्वास होत वर. विश्राम, रिलॅक्स. तर सुद्धा आजची स्थिती एवढीच फक्त आपण शिकलेली आहे. हा होता आपला जॉगिंगचा. जॉगिंगचे पहिले 4 स्टेप्स 4 भागामध्ये, जे पूर्ण भाग आहे ॲक्च्युली 12, तर आपण हळूहळूपणे शिकू. नंतर मग आता आपण येऊन जाऊ आपल्या स्थितीवरती करूया सूर्यनमस्कार. ज्या नवीन लोकांनी जॉईन केला क्लास आणि एकदम टाईम करू नये, कारण याचा आपण पूर्ण बॉडीचा आपल्याला अभ्यास करता येतो. पूर्ण बॉडी आपल्याला स्ट्रेच करता येतो बघा अभ्यासातून. तर येऊन जाऊ स्थितीमध्ये 2 पाय सोबत घ्या. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. पहिला अभ्यास पहिल्या मंत्रासोबत. ओम राम मित्राय नमः. ओम रहा मित्राय नमः. एक म्हणजे नमस्कार मुद्रा, एक नमस्कारासन. हात छातीसमोर, दोन्ही हात स्ट्रेट छातीला. झाली स्थिती पहिली अभ्यासाची म्हणजे नमस्कारासनाची, नमस्कार मुद्रा म्हणतो आपण याला. जे कंटिन्यू मान आहे आपलं. 2 म्हणजे आता आपल्या हात वर करायचे, श्वास आत वेगवेगळे. ऊर्ध्व हस्तासन, ऊर्ध्व म्हणजे वरती. 2 हँड्स अप. 3 हळूहळूपणे श्वास समोर झुकूया. पादहस्तासन, श्वास होता समोर झुकायचा आहे. 4 डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्ष वरती, श्वास आत. लक्ष वरती असू द्या. वर बघा. 5 दोन्ही पाय मागे करूया पर्वतासन. दोन्ही पाय सोबत घ्या मागे, लावटा जमिनीला. हिल्स टच टू द ग्राउंड अँड सी ॲट द नेवल. नावेकडे बघा. शरीराची वीज सारखी स्थिती. 6 गुडघा छाती हनुवटी, हे जे आपले 8 अंग लावा जमिनीला. 7 भुजंगासन. आता मात्र आपल्याला समोर उठायचं आहे, सर्पासारखी स्थिती. दोन्ही पाय जमिनीवरती, श्वास आत. 8 परत पर्वतासन. उठवा कमरेचा भाग वर, लक्ष नाभीकडे, त्या जमिनीवरती. 9 डावा पाय समोर. आता मात्र डावा पाय समोर घेतला आपण, उजवा पाय सरळ राहील मागेच. 10 दोन्ही पाय सोबत, दोन्ही पाय पायाच्या बाजूला. हस्तपादासन. 11 जीवात वरती, ऊर्ध्व हस्तासन. 12 नमस्कार मुद्रा. राहत आपला पहिला राऊंड आपल्या सूर्यनमस्काराचा. तर परत एकदा करूया. तर दोन्ही पाय सोबत घ्या. हात नमस्कार मुद्रेमध्ये. दुसरा मंत्र दुसऱ्या अभ्यासाचा. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रीं रवये नमः. 1 नमस्कारासन. 2 ऊर्ध्व हस्तासन, श्वासात. 3 श्वास बाहेर, पादहस्तासन किंवा हस्तपादासन, हात व पाय सोबत. 4 डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्ष वरती, श्वास आत. 5 दोन्ही पाय मागे, पर्वतासन. लक्ष नाभीकडे, त्या जमिनीवरती, शरीराची विसारकी स्थिती. 6 श्वास नॉर्मल, गुडघा छाती हनुवटी फक्त लागेल जमिनीला. हात व पाय म्हणजे आपली अशी 8 अंग. श्वास नॉर्मलची स्थिती, गुडघा सोडण्याची स्थिती. 7 भुजंगासन, समोरचा भाग वर उचललेला. 8 परत पर्वतासन. 9 डावा पाय समोर, दोन्ही हाताच्या मध्ये राहील समोरचा पाय. 10 दोन्ही पाय सोबत, हस्तपादासन किंवा पादहस्तासन. 11 दुधावरती.
रिलॅक्स 12. नमस्कार मुद्रा. तर हा होता आपला दुसरा राऊंड. करूया तिसऱ्या राऊंडची स्थिती. तत् गुणवत्ता नमस्कार मुद्रामध्ये ओम रहा सूर्याय नमः. ओम रहा सूर्याय नमः. एक श्वास नॉर्मल. 2 श्वास आत. 3 श्वास बाहेर. 4 श्वास आत. डावा पाय मागे, उजवा पाय समोर, दक्षिण पाद अश्वसंचलनासन. 5 दोन्ही पाय मागे, पर्वतासन, श्वास बाहेर, दक्षिण डावीकडे. 6 श्वास नॉर्मल, अष्टांगासन. बघा आपली 8 अंग दोन्हीला जोडलेले आहेत. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन, श्वास बाहेर, दक्षिण डावीकडे. आता चालू आपलं रिपिटेशन. 9 डावा समोर, श्वास आत. 10 दोन्ही पायासोबत, श्वास बाहेर. 11 12 श्वास नॉर्मल. आता करूया परत एकदा चौथा अभ्यास, चौथा राऊंड. ओम रहा भानवेय नमः. ओम रहा भानवेय नमः. 1 श्वास नॉर्मल. 2 श्वास आत. 3 श्वास बाहेर. 4 श्वास आत, उजवा पाय समोर. 5 श्वास बाहेर. 6 श्वास नॉर्मल. 7 श्वास आत. 8 श्वास बाहेर, पर्वतासन. 9 श्वास आत, डावा पाय समोर. 10 दोन्ही पायासोबत, श्वास बाहेर. 11 श्वास आत, हात वरती. 12 श्वास नॉर्मल. विश्राम. नमस्कार आसन. करूया नमस्कार. लास्ट अभ्यास, लास्ट स्थिती. ओम रहा खगाय नमः. पुन्हा जोडलेले शेवटचा अभ्यास आजच्या सूर्यनमस्काराचा. सूर्याचे जे 12 नाव आहेत त्यातली 5वी स्थिती म्हणजे खगाय नमः. ओम रहा खगाय नमः. 1 नमस्कार मुद्रा. नमस्कार आसन. 2 ऊर्ध्वहस्तासन. 3 पादहस्तासन, हस्तपादासन. 4 डावा पाय मागे, उजवा पाय समोर, लक्षवरती, श्वास आत, दक्षिण पाद अश्वसंचलनासन. 5 पर्वतासन, शरीराची माउंटेन सारखी स्थिती. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर पर्वतासन. आता रिपिटेशन चालू झालं आपलं. 8ला 9 डावा पाय समोर, वाम अश्वसंचलनासन, वाम म्हणजे डावा. 10 दोन्ही पायासोबत, हस्तपादासन, 11 ऊर्ध्वहस्तासन आणि 12 नमस्कार मुद्रा. रिलॅक्स, शांत. जाऊया लिंबाचं अंतर. आता ड्रेस सोडलेले बाजूला. 2-4 दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास सोडा. अत्यंत महत्वाचा अभ्यास आपला सूर्यनमस्काराचा. ही आपली कंप्लीट व्यायामाची पद्धत. ज्या व्यायामामध्ये आपला प्राणायाम होतो, आपलं बेंडिंग होते, आपलं स्ट्रेचिंग होते, आपलं बॅलन्स येते, हे सर्व अभ्यास आपल्याला एका स्थितीमध्ये करता येते. म्हणून याला म्हणतात कंप्लीट व्यायाम, कंप्लीट पोझिशन. 2-4 दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास सोडा. शरीराची फ्लेक्झिबिलिटी, शरीराची स्ट्रेंथ सर्व प्राप्त होते या बॉडीमध्ये, या स्थितीमध्ये. पचन क्रिया सुधारते. आपण जेव्हा समोर झुकतो तेव्हा पोट अगोदर पावते आणि पटका कणा आणि मागचा भाग आपल्याला स्ट्रेच करतो. जेव्हा मागे झुकतो आपल्या ऊर्ध्व हस्तासनामध्ये तेव्हा आपला पोटाचा भाग स्ट्रेच होतो, पटका मागचा भाग थोडा ऑक्सिजन पाहतो. याच्या आपल्याला सर्व क्रिया करता येतात आपल्याला
पुन्हा सकाळच्या अभ्यासामध्ये. दीर्घ श्वास, दीर्घ प्रश्वास. डोळ्यांमधून थोडं आपण जाणून घ्या आपल्या शरीरामध्ये किंवा काही बदल झालेला आहे त्याला बघून काही चांगला त्याला कमी करून घ्या. अत्यंत महत्वाचा अभ्यास. शरीराचं वजन कमी करते, शरीराच्या ऍक्टिव्हिटी पूर्णपणे बॅलन्स करतात. एनाबॉलिझम, मेटाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझमची स्थिती. सोबतच आपलं स्ट्रेचिंग होते, आपल्याला अपचन राहत नाही, आपल्या बॉडीचं आपल्याला वजन कमी करता येतं, आपल्या पूर्णपणे ताण पडतो आपल्या एक्स्ट्रा फॅटच्या भागावरती, पोटावरती, कमरेवरती, मांडीवरती वगैरे सर्वांना पूर्णपणे आपल्याला स्वस्थ करता येतं. याची ॲडव्हान्स स्थिती म्हणजे काय की आपण आता फक्त काय केलं, क्रिया केली, श्वासावरती लक्ष ठेवलं. दुसरी स्थिती असते की आपण क्रिया करताना आपलं लक्ष तर आपल्या श्वासावरती असतेच, परंतु श्वास घेणे सोडण्याची क्रिया आपण करतोच, पण त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपले जे एनर्जी सेंटर्स आहेत मूलाधार पासून तर सहस्रापर्यंत जे चक्र आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं असतं. आपल्याला पुन्हा कसा लाभ मिळतो या अभ्यासाचा या स्थितीमध्ये आपण नंतर बघू हळूहळूपणे. सुरुवातीला फक्त काय करायचं, त्याचं नाव माहीत करायचं, त्याची स्थिती माहीत करायची, नंतर मग याचा आपल्या श्वासावरती, नंतर मग याचा आपल्या चक्रावरती. सुद्धा आपण आपला नेक्स्ट अभ्यास करूया. तर आज आपण करूया काही विशेष 4 आसन उभ्या स्थितीमधले. पहिलं करू ऊर्ध्व ताडासन. तळासारखी झाडासारखी स्थिती शरीराची. तर दोन्ही पाय थोडं अंतर आपल्या बॅलन्ससाठी. दोन्ही हात बाजूला, श्वास भरताना हात बाजूने डोक्यावर करून घेऊ. 1, बोटात फिक्स, हात डोक्यावरती असेल. आता मात्र आपल्याला श्वास भरत हात वर करायचे. 2, तर आकाशाकडे, पाम फेसिंग अप. आणि आता आपल्याला भार घ्यायचा पूर्ण आपल्या पंजावरती, त्याचा सुद्धा हवेमध्ये राहील. 3, शरीर थोडे वर उचलून घ्या, पूर्ण भार आपल्या पोचावरती, पायाच्या बोटावरती मॅक्सिमम. 4, रिलॅक्स. तर एकदा ती स्थिती करूया. लास्ट टाइम ऊर्ध्व तळासारखा. ऊर्ध्व म्हणजे वरती, तळासारखी स्थिती. 5, 6, हात बिलकुल तर आकाशाकडे नजर समोर नॉर्मल. 7, पूर्ण शरीर उचलून घ्या आपला पूर्ण भार आपल्या पायाच्या पंजावरती, टोज वरती. 8, रिलॅक्स. विश्राम. हा झाला आपला पहिला अभ्यास. पहिल्या स्टेजचा. आता मात्र करूया नेक्स्ट अभ्यास. त्यामध्ये आपल्याला करता येईल तिर्यक ताडासन. 2 पायामध्ये अंतर करून घ्या. क्रिया तीच, श्वास भरत हात बाजूने डोक्यावरती करून घ्यायचा. 1, 2, तर आकाशाकडे झुकूया मात्र आपल्या उजव्या बाजूला, म्हणजे आपल्या पायाकडे आपल्या झुकण्याचा अभ्यास असू द्या. 3, राईट साईडला आपल्याला झुकायचं आहे. दोन्ही हात सरळ लक्ष समोर, श्वास नॉर्मल. तिर्यक ताडासन. 4, 5, थांबा स्थितीमध्ये ही त्याची पूर्ण क्रिया, पूर्ण स्थिती, कम्प्लीट पोस्चर. 6, परत एकदा. 7, 8, लास्ट राऊंड. 9, डाव्या बाजूला लक्ष समोर असू द्या. 10, रिलॅक्स. बस, विश्राम. झाला आपला दुसरा अभ्यास.
अत्यंत महत्वाचा अभ्यास होता आपल्या या स्त्रीमध्ये. त्याचं नाव होतं सूर्य ताडासन. तर आता आपण करू नेक्स्ट स्थिती याचा अभ्यासामध्ये करूया वृक्षासन, बॅलन्सिंग पोस्चर. दोन्ही पायासोबत घ्या, दोन्ही पायासोबत घेऊन आता आपल्याला प्रथम उजवा पाय वर घ्यायचा आहे, डाव्या मांडीवरती बाजूला लावायचा आपल्याला आणि हात वळून आपल्या वरती नमस्कार मुद्रेमध्ये क्रिया करू. ट्री पोस्चरची वृक्षासनाचा पहिला भाग. उजव्या पायावरती 1, राईट लेग अप, 2, हळूवारपणे आपले हात बाजूने डोक्यावर करून घ्या. नमस्कार मुद्रेमध्ये डोळे उभे असू द्या. एखाद्या वस्तूवरती आपली नजर बॅलन्स करा. अत्यंत महत्वाचा अभ्यास बॅलन्सिंग पोस्चर वृक्ष आसन. रिलॅक्स 4, विश्राम. तर हा झाला पहिला अभ्यास वृक्षासनाचा. ही क्रिया अत्यंत सोपी आहे, कारण आपण यामध्ये एक बॅलन्स करतो. नाहीतरी आपण चालताना आपला भार एका पाय जास्तीत जास्त असतो. जेव्हा आपण दुसरा पाय उचलतो तेव्हा एका पायावरती पूर्ण भार करून आपण मग त्याला बॅलन्स करतो. आपण करूया उजव्या पायाने. आता करत आपल्या डाव्या पायावरती उजव्या मांडीला लावायचा बाजूनी, हात वर बाजूनी आपल्या डोक्यावरती असेल. करूया लास्ट राऊंड. 5, लेफ्ट लेग अप, 6, दोन्ही हात जोडलेले नमस्कार मध्ये वरती. लक्ष मात्र एखाद्या वस्तूवरती समोर स्थिर करून घ्या, म्हणजे आपल्याला बॅलन्स करता येईल. त्याच्यामध्ये आपण आपल्या डोळ्याचा फार मोठा रोल आहे बघा. आपली दृष्टी आपण एका बाजू पूर्वी थांबवली जर आपण काही थांबू शकता या स्थितीमध्ये. अत्यंत महत्वाचा अभ्यास बॅलन्ससाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी सुद्धा. सात, रिलॅक्स 8, विश्राम, शांत. हाच आपला विशेष अभ्यास आपल्या स्थितीसाठी, ज्यामध्ये आपण स्वतःच्या शरीराला पूर्ण बॅलन्स केले. त्या स्थितीमध्ये वृक्षासनाची स्थिती होती. यामध्ये आपण डोळे बंद करायचे नाही. डोळे बंद केले म्हणजे आपलं बॅलन्स 100% जाण्यामध्ये जाणार. कारण तर ऊर्जा आपल्या डोळ्यातून त्याला आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर डोळे बंद केले तर आपण 1 मिनिट का अर्धा मिनिट सुद्धा राहू शकत नाही. त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये आपल्या डोळ्याचा फार मोठा रोल आहे या अभ्यासामध्ये. जसे आपण डोळे बंद केले तसं आपलं बॅलन्स 100% जाण्यामध्ये जाणारच. तर आता करू याची दुसरी स्थिती म्हणजे पार्वती आसन. महापार्वतीने केलेली तपस्येची स्थिती म्हणतात याला. तर अभ्यास तोच करायचा आपल्याला, फक्त हात वर न करता आपल्याला आपल्याला त्याच्यासमोर नमस्कार मुद्रेमध्ये या पद्धतीने. तर करूया या स्थितीचा अभ्यास. प्रथम उजव्या पायाने, म्हणजे हा भाग 2 तपासेल आपल्या या स्थितीमधला. परत ती स्थिती उजव्या पाय डाव्या मांडीवरती लावायचा बाजूनी 1, राईट लेग अप, 2, हात नमस्कार मुद्रेमध्ये समोर. माँ पार्वतीने केलेली तपश्चर्याची स्थिती, नावाचा अभ्यास बॅलन्ससाठी. तीन, रिलॅक्स 4, विश्राम. तर हा होता आपला पहिला अभ्यास. तर यामध्ये आता आपण करू त्याची दुसरी स्थिती करूया विरुद्ध बाजूने सुद्धा. आता मात्र आपण डावा पायावरती करून घ्यायचं आपल्याला. लास्ट राऊंड. 5, लेफ्ट लेग अप, डावा पायावरती, 6, हात नमस्कार मुद्रेमध्ये,
7, रिलॅक्स 8, विश्राम. यामध्ये मात्र आपला आपण जेव्हा वर पाय उचलतो ठेवायसाठी आपल्या दुसऱ्या मांडीवरती त्या पाय आपल्याला गुडघ्याच्या वर किंवा खाली ठेवू शकता, परंतु गुडघ्या ठेवायचा नाही. त्यामुळे त्यातून कधी कधी गुडघ्यावर आपल्याला बॅलन्स करता येत नाही. लोकांना की गुडघ्यावर ठेवल्याने आपल्याला बॅलन्स करता येतं, परंतु तेच चुकीची पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला आपण पाय सुद्धा असं टच करू शकता किंवा एकदम वर घेऊ शकता गुडघ्याच्या वर. हे दोन्ही क्रिया आपल्याला सहजपणे करता येतं. नवीन साधकाला होत नसेल बॅलन्स, त्याने फक्त स्पर्श करायचा आपला पाय आपल्या गुडघ्याच्या खाली, नंतर मग हळूहळू आपण त्याला वळण्याचा प्रयत्न करायचा आपल्या रोजच्या अभ्यासानंतर. तर ही स्थिती होती आपली वृक्षासनाची. आता करूया तिसरा अभ्यास. विशेष अभ्यास आपल्या कमरेकरता म्हणजेच अर्धचक्रासन किंवा अर्धचंद्रासन. यामध्ये बिना कमरेवरती घ्यायचे, अंगठा आतमध्ये, बोटे बाहेर आणि हळूहळू आपल्याला मागे झुकायचं आहे. ज्यांना हर्निया त्यांनी अभ्यास करायचा नाही जास्त ताणून, आणि विशेषतः डोळे यामध्ये बंद करायचे नाही. मी कधी कधी एखाद्या वेळेला आपल्याला आपण डोळे बंद केले तर चक्कर येऊ शकते यामध्ये, म्हणून ही थोडी काळजी घ्यायची अभ्यासामध्ये. 2 पायामध्ये अंतर, दोन्ही कमरेवरती जोरात मागे झुकायचं, डोळे उभे ठेवायचे. आपल्या क्षमतेनुसार हा अभ्यास. 1, 2. कारण आपण कधीच मागे झुकत नाही कोणत्या कार्यासाठी, त्यामुळे आपल्या पाठीचा करणारा ताण आपल्याला कमी करतात या अभ्यासामध्ये. परत एकदा 3, inhale and bend at the back. 4, रिलॅक्स. आता मात्र आपल्याला इतकं करायचे, आपले हात ठेवायचे आपल्या बुटक्स वरती या पद्धतीने, आणि आपले फिंगर्स फुट इन द डायरेक्शन ऑफ द अर्थ. म्हणजे आपल्या बुटाची राईट डायरेक्शन आपल्या खालच्या बाजूने आणि आपले अंगठे राहील आपल्या बाजूला समांतर. या पद्धतीने हात ठेवायचे आणि माझ्या दुखण्याचा अभ्यास करायचा. करूया अर्धचक्रासन किंवा अर्धचंद्रासन. 1, 2, परत एकदा लास्ट राऊंड. 3, रिलॅक्स. 4, विश्राम. शांत. हा अभ्यास एकदम जास्त ताणून करायचा नाही, कारण कधी कधी आपल्याला आपल्या बॅलन्स सुधारू शकते या अभ्यासामध्ये. त्यामुळे विशेषतः अभ्यास आपण एखाद्या शिक्षकाच्याच मार्गदर्शन जास्त करत असतो, परंतु आता काही करू शक्य नाही. त्यामुळे आपल्याला अभ्यास आपल्या क्षमतेनुसार करायचा. आपली लिमिट, आपली क्षमता आपल्या ओळखूनच आपल्याला अभ्यास करायचा योगाभ्यासाची स्थिती. आता मात्र करूया नेक्स्ट अभ्यास, त्रिकोणासन. 2 पायामध्ये अंतर करून घ्या, त्याचा त्रिकोण तयार करून घेऊ. 2 पायामध्ये अंतर घ्यायचं आपल्या हाईटनुसार. ते जास्त हाईट असल्यावर जास्त अंतर घ्यायचं, कमी असेल तर कमी घ्यायचं. त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे साईड आपल्याला झुकता पाहिजे आपल्या बाजूने. 2 पायामध्ये अंतर, गुन्ह्यात मांडीवर श्वास भरताना प्रथम उजवा हात वर उचलायचा, उजव्या कानापाशी सरळ ठेवायचा. 1, राईट हँड अप, उजव्या वर ताणलेला उजव्या कानापाशी. आता श्वास सोड झुकायचं डाव्या बाजूला. 2, समोर बघण्याचा प्रयत्न, डाव्या गोट्यापाशी, अँकल जॉईंट पाशी. लक्ष मात्र समोर राहील. उजवा हात सरळ आपल्या कानाला. काही क्षण थांबण्याचा प्रयत्न असू द्या. ही पूर्ण स्थिती आपल्या ट्रायंगल पोजची, त्रिकोणासन. 3, रिलॅक्स. 4, ची विरुद्ध क्रिया. 5, लेफ्ट हँड अप. 6, लक्ष समोर ठेवायचं, दोन्ही हात सरळ ठेवायचे. होत असेल तर आपल्याला एखाद्या भागावरती स्थान होईल त्यावरती लक्ष ठेवून स्थान बघून घ्यायचं. यथाशक्ती करण्याचा प्रयत्न, प्रतिक्रिया. 7, रिलॅक्स. 8, पूर्ण जाता खाली तर जितक्या करण्याचा प्रयत्न करायचा. जिथे आपण थांबून जाऊ ते म्हणजे आपली लिमिट झाली बघा. तर करूया याची तुळक क्रिया म्हणजेच कोणासन. याचा
त्याची सप्लिमेंटरी ॲक्शन म्हणतो आपण याला कोणासहाची स्थितीमध्ये. तर दोन पायामध्ये अंतर, दोन्ही हात बाजूला समांतर, आपल्या खांद्याला स्ट्रेट. आता मात्र उजवा हात घ्यायचा डाव्या पायाच्या अंगठ्यापाशी, दोन्ही हात व पाय स्ट्रेट, पायाला गुडघ्यातून आणि हाताला कोपऱ्यातून न वाकवता ही क्रिया करायची आपल्याला बघा. तर करूया श्वासोत. उजवा हात प्रथम डाव्या पायाच्या अंगठ्यापाशी आणि डावा हात वरती सरळ. एक, बघा वरच्या हाताकडे. दो, परत एकदा. तीन, विरुद्ध बाजूनी. डावा हात उजव्या पायाच्या अंगठ्यापाशी, उजवा हात वरती, लक्ष वरच्या हाताकडे. चार, पाच, छे, लास्ट राउंड. सात, रिलॅक्स. आठ, शांत. मात्र आपण बसून जाऊया. तो रिलॅक्स होऊन जाऊ. बसून आपल्या स्थितीमध्ये. दोन चार दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास. लांब श्वास भरा. लांब श्वास भरा. कधी कोणत्या क्रियेमध्ये आपल्या श्वासाला अनियंत्रित न करता, इम्बॅलन्स न करता क्रिया करायची आपल्याला. श्वास अनियंत्रित झाला म्हणजे समजायचं की कुठतरी प्रॉब्लेम होतोय आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या क्रियेमध्ये. त्यामुळे श्वासाला कधी इम्बॅलन्स करायचा नाही, त्याला अनियंत्रित न करता प्रत्येक क्रिया आपल्याला करायची आहे. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, लिमिट वेगळी असते, एनर्जी वेगळी असते. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षमतेनुसार प्रत्येक अभ्यास करून घ्यायचा. दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास सोडा. लांब श्वास भरा. लांब श्वास सोडा. आजचे अभ्यास आपले पूर्णपणे शरीराच्या स्ट्रक्चरल बॅलन्ससाठी, म्हणजे आपली जी शारीरिक ठेवण आहे भगवान दिली आपल्याला, त्याला आपल्याला स्वस्थ करता येतं. जो आपला बांधा शरीराचा त्याला आपल्याला पूर्णपणे ऍक्टिव्ह करता येतं. शरीरामधच्या जे आपले 206 हाडं आहेत, त्या सर्व हाडाने आपल्याला एक प्रकारचं स्ट्रक्चरल बॅलन्स करायचं बघा आपल्या अभ्यासामध्ये. जोपर्यंत आपल्या हाडाची स्थिती पूर्णपणे बॅलन्स होणार नाही तोपर्यंत समोरचा भाग आपल्याला करता येणार, म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. डीप ब्रीथ करा, लॉंग ब्रीथ करा, कंटिन्युअस ब्रीथ करा आणि ब्रीथ विथ अवेअरनेस करून घ्या. अर्ध्या मिनिटासाठी दीर्घ श्वासात आलेला पूर्ण ताणपणे दूर घालून घ्या. कोणती क्रिया करणं फार सोपं आहे, परंतु त्या क्रियेमध्ये थांबणं फार कठीण आहे बघा. म्हणून आपण जे म्हणतो की एखादी आपण जर क्रिया बघितली ती करणं फार सोपी आहे, परंतु त्या क्रियेमध्ये आपल्याला स्वतःला टिकवून ठेवणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून म्हणतात स्थिर सुखम स्थिर आसन, म्हणजे त्या स्थितीमध्ये आपल्याला सुख प्राप्त करता येणं म्हणजेच आसनाची पर्वणी. आपण कोणत्या स्थितीमध्ये बसा, पण त्यामध्ये आपल्याला काही क्षण बसायला पाहिजे. 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद किती, परंतु त्यामध्ये जे आपण बघून घेऊ, बसून घेऊ, त्या कुठेतरी आपल्याला स्थिती सहज प्राप्त होते. लॉंग ब्रीथ, डीप ब्रीथ, कंटिन्युअस ब्रीथ and breathe with awareness.
एवढं मिटवून आपलं लक्ष आपल्या स्थितीवरती राहू द्या. आज आपण सुरुवातीला जे साधक जोडले होते सुरुवातीला त्यांना माहिती आहे की आपण सुरुवातीला उभ्या स्थितीमध्ये आपण आपल्या मानेपासून अभ्यास सुरू केला, म्हणजे आपलं गिरवा संचालन करून घेतलं. गिरवा म्हणजे मानेची हालचाल करून घेतली. नंतर केला अभ्यास आपण आपल्या खांद्याचा स्कंद संचलनाचा. नंतर अभ्यास केला आपल्या कटीचा म्हणजे कमरेचा. आणि शेवटचा अभ्यास केला आपण आपल्या गुडघ्यांसाठी वेदना संचलनाचा. जे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा जो प्रोटोकॉल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, त्याच्यामध्ये पहिली स्थिती हीच याची आहे, आपल्या संचलनाची. शरीराला थोडं संचलित करून घ्या, कारण आपण झोपेमध्ये आपली स्थिती भरपूर वेळेपर्यंत एका जागेमध्ये असते. जोपर्यंत आपण आपल्या शरीराला सुदृढ करणार नाही, मुवमेंट करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आसनाचा अभ्यास पद्धतीने करता येणार नाही. आज भरपूर आपल्या 5-6 लोक नवीन जोडलेले आपल्या क्लासमध्ये, त्याच्यामुळे आपण थोडा आज अभ्यास केला जास्तीत जास्त संचलनाचा, म्हणजे आपल्या बॉडीला आपण थोडं फ्री करून घेतलं. नंतर मग हळूहळू आपल्या अभ्यास जॉगिंगचा 4 स्टेप्स, सूर्यनमस्कारचे 12 स्टेप्स आणि काही आपले आणि आसनाचे अभ्यास, जे आपण रोज कमीत कमी 100 तर आपण असं नक्कीच करत असतो. बघा, 12 सूर्यनमस्कारचे 12 अभ्यास, 12-48 म्हणजे 48 आपण तर फक्त सूर्यनमस्कार केले. आपण समजा जर 4 राऊंड केले असेल तर आपण जवळपास 5 ते 6 राऊंड केले. बघा, लक्ष आपल्या स्थितीवरती. दोन्ही पायाचे अंगठे, चारी बोट, पायाचा तळवा, तास, दोन्ही गोटे, पोटरी, गुडघ्या, मांडी आणि अशी पूर्ण पायाची स्थिती आपल्याला सहज प्राप्त करायची आहे. अभ्यासामध्ये कुठे पायामध्ये तणाव न ठेवता, स्ट्रेस किंवा स्ट्रेस न ठेवता. पाय म्हणजे शरीराचा पाया, त्याला पूर्णपणे आपण शिथिल करतोय अभ्यासामध्ये. जी अत्यंत महत्वाची स्थिती. पायाचे सर्व स्नायू, पायाचे सर्व मसल्स, पायाचे सर्व जॉईंट, सर्व बोन्स, या सर्व भागाला पूर्णपणे शिथिल आणि शांत करण्याचा अभ्यास म्हणजे शिथिलीकरण. पूर्ण शरीराचा भार वाहून घेतो आपले पाय, त्याला आपल्याला काही क्षण शिथिल करायचं असतं. नंतर लक्ष आपल्या कमरेवरती. आपल्या कमरेचे 3 भाग करायचे आपल्याला, लोअर बॅक, मिडल बॅक, अप्पर बॅक. जे आपल्या 33 हाडं आहेत आपल्या स्पाईनचे, पाठीच्या कण्याचे, त्यातील 11 हाडं लोअर पार्टचे, लंबरचे, म्हणजे आपला लोअर पार्ट, लोअर बॅक. मधले 11 हाडं म्हणजे आपले मिडल बॅक, आणि अप्पर मोडॅलिटीजचा वरचा भाग म्हणजे आपला अप्पर बॅक. पाठीचा कणा म्हणजे आपला शरीरातला अँटिना. बघा, अँटिना आपल्याला सरळ ठेवायचा आहे. अँटिना वाकला की समजा की आपला टेन्शन दूर गेलं. आपल्याला वाटलं की आपण जरी करत असलो तरी आपलं मन त्यामध्ये राहत नाही. लक्ष आपल्या पोटावरती, पोटाच्या विशेष भागावरती. पोटामध्ये असणारे विशेष ऑर्गन, अवयव, किडनी असो, लिव्हर असो, पॅनक्रियास, स्प्लीन, गॉल ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर, लहान व मोठे आतडे. छातीचा भाग, रिब केज, 12 पेर, 24 हाडं आपल्या छातीच्या भागामध्ये. स्टर्नम, नंतर डाव्या बाजूला आपलं हृदय, उजव्या बाजूला फुफ्फुस. दोन्ही हाताची स्थिती, हाताचे खांदे, दोन्ही हाताचे एल्बो, रिस्ट, दोन्ही हाताचे बोट, अंगठे, या पूर्ण आपल्या हाताच्या सुद्धा प्रत्येक स्नायूला, मसल्सला
जॉईंट्स आणि बोन्सला पूर्णपणे शिथिल करायचं आपल्याला. कुठेही आपल्या हातामध्ये, पायामध्ये, पोटामध्ये, पाठीमध्ये कुठेही ताण न ठेवता आपल्याला सहजपणे काही क्षण करत आले पाहिजे, अशी स्थिती होती. आता मात्र लक्ष आपल्या मानेवरती, मानेचा भाग, डोक्याचा आणि आपल्या छातीचा भाग, दोन्ही भागाला जोडणारी स्थिती म्हणजे मानेचा भाग. आपण जास्तीत जास्त रक्त पोहोचवतो आपल्या मेंदूकडे आणि ते जाते फक्त आपल्या मानेच्या भागातून. त्यामुळे आपल्या मानेच्या भागाला आपण जितकं स्वस्थ करू तितकी आपली रक्ताची प्रवाहता आपल्या मेंदूकडे आपण सहज पोहोचवू शकतो. उलट जास्त रक्त आपल्याला प्रवाह, जास्त फोर्स लागतो आपल्या, कारण आपण अँटीग्रॅव्हिटीनी आपल्या श्वासाला आणि सोबत आपल्या रक्ताला आपण पोहोचवत असतो आपल्या मेंदूकडे. लक्षात आपल्या स्थितीवरती, आपल्या विशेषतः शरीरावरती, अनुभवती, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही नासिका, दोन्ही ओठ, दोन्ही दात, दोन्ही जीभ, नासिकाग्र, दोन्ही भुवया, दोन्ही डोळे, पापण्या, कपाळाचा भाग, दोन्ही मेंदू, छोटा मेंदू आणि डोक्याचा उंच भाग. या पद्धतीने आपल्या डोक्याच्या उंच भागाला बघून घ्यायचं आपल्या स्थितीमध्ये आणि पूर्ण शरीर आपल्याला रिलॅक्स आणि शांत करायचं आहे, शिथिल करायचं आहे. आता हळूवारपणे आपलं लक्ष आपल्या श्वासावरती राहील. पायाच्या खोलवर भागापासून तर आपल्या डोक्याच्या उंच भागापर्यंत असणाऱ्या प्रत्येक स्नायूला, मसल्सला, जॉईंट्स आणि बोन्सला पूर्णपणे शिथिल करण्याचा प्रयत्न, रिलॅक्स करण्याचा प्रयत्न, विश्रामित करण्याचा प्रयत्न. कुठे शरीरामध्ये ताण नाही, तणाव नाही, स्ट्रेस नाही किंवा स्ट्रेस नाही. लक्ष आपल्या श्वासावरती असू द्या. वेन यू इनहेल, जेव्हा आपण पूरक करता, जेव्हा आपण श्वास भरता तेव्हा थंड श्वास आपल्या शरीरामध्ये आत जातो बघा. आता काही क्षण आपलं मन आपल्या श्वासावरती एकाग्र करा आणि बघा त्या श्वासाची हालचाल. वेन यू इनहेल, कूल एअर गोज इन आणि वेन यू एक्सेल, द वार्म एअर कम्स आउट. विश्राम, रिलॅक्स. तर आता आपण थांबूया, दुनिया जोडून घेऊ. करूया प्रार्थना. 3 ओंकारचा नाद, नंतर आपली प्रार्थना विश्वशांतीची. शांतिपाठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांति शांति शांति. सर्वेभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. पुण्य परिमंगमधून समोर झुकत नमस्कार. आजच्या कार्यासाठी आपण प्राप्त करून घेऊया. वर करून घासून घ्या. ताम्रदून आता निघून टाका आपल्या शरीराला. आपण आपले डोळे सुद्धा उघडा. दोन्ही हाताच्या खोलवर भागामध्ये सर्वांचे आभार. सर्वांचे धन्यवाद. सर्वांचा सुखाचा दिवस जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम प्रणाम. Thank you, sir. Thank you, everyone. Thank you, Thank sir. you everyone. Thank you, sir. Thank you, everyone. Thank you, sir. Thank Thank you, you all. everybody.